स्टेज पे ये चुनाव होने जा रहे हैं और ऐसे समय में इसका पूरा प्लानिंग की आज मीटिंग हुई और गठबंधन का ये 2 दिन में क्लियर हो जाएगा। देखो बैठ के बात कर रहे हैं हम लोग, चल रहा है, उसमें चर्चा चल रही है, वो जब अंतिम होगा तब हमें बताएंगे। देखो ये चुनाव प्रक्रिया है, आप सब जानते हो। ये चुनाव प्रक्रिया में जो सबसे शक्तिशाली दल जो देश का है, नहीं तो दुनिया का है, ऐसा बोलने वाले महामहिम स्वयंभू विश्व गुरु का भी अभी तक महाराष्ट्र में अलायंस अभी क्लियर नहीं हुआ है। तो सुनो ना, मैं हमारी बात कर रहा हूँ ना, तो जो हमको सवाल पूछते तो उनका भी हम आपको थोड़ा ध्यान आकर्षित करते हैं आपका। तो हमारा ये कहना है कि ये चुनाव प्रक्रिया है, उनका हो या हमारा हो, थोड़ा ये अलायंस के इसमें थोड़ा प्रॉब्लम होते ही है, तो वो 1-2 दिन में हम लोगों का क्लियर हो जाएगा। देखो हमारी जो जगह है हम लोगों ने क्लियर की थी, उसमें की हमने किया है, उसके आगे हमने लोगों ने किया नहीं। तो जो जगह हमारी क्लियर हुई थी उसमें किया है, हम लोग भी तो ज्यादा सीटों पे कर सकते थे, लेकिन जब तक वो सभी सीटों पे जब तक प्रॉपर डिस्कशन नहीं होगा, मुंबई में अभी डिस्कशन हुआ, कई जगह पे डिस्कशन नहीं हुआ है, तो जब तक ये पूरा क्लियर होगा वैसे वैसे सीटें डिक्लेयर होंगी। कुल कितने सीटों पर अब तक क्लैरिटी हो चुकी है, उसके बारे में बताइए। पास में सभी जगह पे हुई है। वो आपको कहा है कि हमारी जो मित्र पक्ष है उनसे भी बात चल रही है। आपका 15, 16, 17, 18, 19 कितनी क्लैरिटी हुई है वो बता दें। मैंने कहा कि देखो मैं आपको एक कह रहा हूँ, एक स्पष्ट कह रहा हूँ, आप उस बात को आप लोग घुमा रहे हो। हमने स्पष्ट आप लोगों से कहा है कि जैसे प्रकाश अंबेडकर जी का दल है और हमारे सपा है, कई दल हमारे साथ है, उनसे भी कम्युनिस्ट है, उनसे सबसे बात चल रही है और उसमें बैठकर ये सब, क्योंकि हमें एक मजबूत गठबंधन हमारा महाविकास अघाड़ी का ये चुनाव में महाराष्ट्र में सामने जाए और 48 जगह सीट जो है वो सभी सीटों पे कैसा हम जीत सकते हैं उसका प्लानिंग हमने किया है। उमरेड के विधायक छोड़ सकते हैं पार्टी और रामटेक से उनको उम्मीदवारी मिल सकती है, शिंदे सेना से ऐसी जानकारी है। क्या आप लोग की बात हुई राजू पारवे से, उनका क्या कहना है? राजू पारवे परसों के दिन आपके साथ थे, हमारे साथ थे, आप कोई चैनल उसको चला रहा था और वो बता रहा था कि मैं तो इधर ही हूँ। तो ये चर्चा का विषय चलते रहेगा। अभी हमें कहा कि इलेक्शन की एक बार टिकटों का महायुति में भी फाइनल होने जान दो, तो देखो कैसे कैसे पोला फूटता है उधर भी। तो ये सब बातें तो अब चलती रहेगी, इसमें कोई छुपा नहीं है, ये सब बातें चलती रहेगी। किसी को दबाव में है, किसी को प्रलोभन है, ये सब चलते रहेगा, तो ये सब मामले स्पष्ट होगा। चलो मराठी आज पवार साहेब काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांकडून संजय राऊत आम्ही सगळेजण बसलो आणि त्याच्यामध्ये आमचे जे अजून मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबतही त्या ठिकाणी बोलणी सुरू झालेली आहे आणि या याच्यामध्ये सामोपचाराने या सगळ्या जागांची क्लॅरिटी होईल आणि एक मजबूत महाविकास आघाडीचं गठबंधन महाराष्ट्रात जाऊन 48 जागा कशा जिंकता येईल याच्यावरच आम्ही आज चर्चा केलेली आहे। प्रचाराच्या दृष्टिकोनातून सगळेजणांनी एका मंचावर कुठे कुठे प्रचाराला जायचं, कुठल्या सभा करायच्या, त्याच्यावरही एक डिस्कशन आमचं झालेलं आहे। ओपन प्लॅन आम्ही बनवणं सुरू केलेला आहे। एक चुनाव प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आखरी प्रत्येक सीट आम्हाला जिंकायची आहे। त्याच्यासाठी ज्या जागा आम्हाला मिळतील त्या जागेवर आम्ही जिंकलो पाहिजे, त्या पद्धतीचा हायकमांड निर्णय घेत आहे। त्याच्यामुळे विधानसभा हा वेगळा भाग आहे। आता रेवंत रेड्डी हे खासदार होते तेलंगणामध्ये, राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठला अर्थ लागत नाही। त्यावेळेच्या निवडणुका ज्या ज्या येतात त्या निवडणुकांमध्ये त्या वेळेची व्यवस्था निर्माण केली जाते आणि हायकमांड त्याच्यावर सगळं लक्ष ठेवून असतं।
असं तुमच्या टीव्हीवर चर्चा आहे. नाही नाही, असे तुमच्या टीव्हीवर चर्चा आहे. अजून त्या चर्चेचं अंतिम स्वरूप जेव्हा काँग्रेस पक्षाकडून ऑथेंटिक यादी जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला कळेल. मला काय, मी पार्टीचा शिपाई आहे. पार्टीच्या आदेशाचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे. मागच्या वेळेस नागपूरला निवडणूक लढायला सांगितली, मी लढली आणि मजबूतीने लढली. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे जे काही पक्षाचे आदेश येतील त्याचं पालन करणं हे पक्षाचा शिपाई म्हणून माझं काम आहे. अनेक आमदारांना लोकसभेवर घ्यायची तयारी काँग्रेसकडून करण्यात येते. काँग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवार आमदार हवा असं तयार केलं. कोणी सांगितलं तुम्हाला? आणि नाही, काळाच्या ज्या काही यादी आपण पाहिली असेल त्याच्यामध्ये तो आमदार पण नाहीये काही लोक. मूळ प्रश्न आहे की ज्या ज्या ठिकाणी जे जे मेरिट आहे, जे सर्वेमध्ये नावं आलेली आहेत त्याच्या आधारावर आम्ही घेतलेला निर्णय आहे. आणि आमचा निर्णय जवळपास सगळ्यांनी त्याला मान्य करतात. जे काही नावं टेंटेटिव्ह आलेली आहेत त्याच्याप्रमाणे 1-2 जागेमध्ये जे आहेत अजून पण तुम्ही तेच सांगतो तुम्हाला की जी चाचपणी तुमच्या माध्यमातून जी बाहेर आलेली आहे त्याच्यामध्ये 100% ते बरोबर आहे असं मी मान्य करत नाही. त्याच्यामध्ये काही बदलाव तुम्हाला पाहायलाच मिळेल. पण त्याच्यामुळे ही जी काही चाचपणी तुमच्या माध्यमातून झालेली आहे ती आम्हाला पॉझिटिव्ह आलेली आहे. तुम्हाला 90%. उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आहे. सांगलीचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी भूमिका मांडलेली आहे की उद्धव ठाकरे यांच्या सभेला स्वतः किंवा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाणार नाहीत. एकीकडे इंडिया आघाडीचा सभा होत असताना अशी भूमिका कुठेतरी पक्षाला किंवा महाविकास आघाडीला फटका बसणारी आहे. त्या जागेमध्ये अजूनही चर्चा पूर्ण झाल्या नाहीत. त्या जागेमध्ये कुठल्याही अलायन्सच्या लोकांनी जाऊ नये एवढं एक त्याच्यामध्ये प्रिन्सिपल असतं. आज त्यांचं पूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेबांचा दौरा चाललेला आहे. योगायोगाने ते सांगलीला चालले असतील, काही काम असेल त्यांना दुसरं. तर त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की ते स्वतः जातात आहेत, त्याच्यासाठी जातात तो त्यांचा प्रश्न.